नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय व श्रीरामपूर शहर पोलिसांच्या संयुक्त धडाकेबाज कारवाईत 2 संशयितांना ताब्यात घेत त्यांच्या अंगझडतीतून एक गावठी पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे, धारदार चॉपर व मोबाईल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार श्रीरामपूर शहर हद्दीतील जर्मन हॉस्पिटल समोरील पाण्याच्या पाटाजवळ 2 संशयित व्यक्ती शस्त्रासह फिरत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचत संशयितांना रंगेहात ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत नाझिम अनवर पठाण वय 25 राहणार वॉर्ड क्रमांक 2 श्रीरामपूर व मोहम्मद जाफर खुदाबक्ष पटेल वय 18 राहणार महात्मा फुले नगर टाकळीबांध रोड श्रीरामपूर अशी त्यांची नावे निष्पन्न झाले. तपासणी दरम्यान नाझिम पठाण यांच्याकडून काळ्या रंगाचे देशी बनावटीचे गावठी पिस्तूल व मोबाईल जप्त करण्यात आला, तर मोहम्मद पटेल याच्याकडून 2 जिवंत काडतुसे, धारदार चॉपर व मोबाईल हस्तगत करण्यात आला. जप्त शस्त्राचा वापर नेमका कोणत्या उद्देशासाठी केला जाणार होता, तसेच ते कुठून मिळवले याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 32567 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अप्पासाहेब हंडाळ करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस निरीक्षक विशाल खैरे, पोलीस उपनिरीक्षक अप्पासाहेब हंडाळ तसेच चारुदत्त खोंडे, दादासाहेब लोंढे, संदीप दरंदले, राजेंद्र बिरदवडे, सहदेव चव्हाण व अशोक गाडे यांनी सहभाग घेतला. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, श्रीरामपूर, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.